ते मंडळी सगळ्यांना माझा प्रणाम। बघा, जीवनाचं रहस्य मोठं कठीण आहे। जीवन जगण्यासाठी ऊर्जा तयार करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी तत्व शब्द नियमाचा अभ्यास करावा लागला। परमात्मा एक, तुमचा आत्मा माझा आत्मा एक आहे। म्हणून आपल्या मुखाने दुसऱ्याला कधीही वाईट लेखू नये। प्रेमाने मर्यादेने एकामेकाशी संवाद करायचा, तर आपण बाबाजवळ बसण्याच्या लायकीचे होऊ। अन्यथा हे आपल्या घरची जे वस्तू जाते हे काऊन जाते, आपल्या कर्माने जाते। एक राघवय्या सुबैया मद्रासी माणूस तारसा दहेगावला राहत होता। दहेगावला खूप अंधश्रद्धा होती। दहेगावला घरोघर तांदऱ्या हालत होत्या। अशा वेळेला राघवय्या सुबैयाची बैलाला बांधण्याची संकल्प चोरीला गेली। आता तो बाबाकडे आला, तारसा दहेगाव। बाबाला काय म्हणतात? बाबा प्रणाम बाबा, माझ्या ढोरा वासराची संकल चोरीला गेली। 2 दिवस झाले, दिसून नाही राहिली। बाबा म्हणतात, तुला जन्माला कोणी टाकलं? भगवंतानी। ठीक आहे, भगवंताला सांग ना, तू जेव्हा मार्गावर आलास तेव्हा तुझ्यावर चोट कोणी चालवली? म्हणते दहेगाववाल्याने। ते चोट भगवंतानी कशी सावरली? मी भगवंताची आराधना केली बाबा, म्हणून माझ्यापर्यंत ते चोट आलीच नाही। पहिले 50-60 वर्षाच्या अगोदर चोट चालत होती, एकामेकावर मूठ चालत होती, असा तो काळ होता। आता बाबाने उपाय सांगितला, तू आता उठ, येथून गावाला जा, पती पत्नी दोघांचं एकमत पाहिजे आणि भगवंताला सांग। त्याच रात्री ज्यांनी चोरीला नेलेली होती त्याला इजा झाली, दुखापत झाली। अखेर त्यांनी अर्ध्या रात्री संकल याच्या अंगणात टाकून दिली। दुसऱ्या दिवशी दिवस उजाडला, ते संकल दिसले। पुन्हा बाबाकडे आला, बाबा माझी संकल माझ्या अंगणात आणून टाकलेली आहे कोणीतरी। तर भगवंत कसा ऐकतो? पण आम्ही हाडमास रक्ताचे 2 पायाचे प्राणी आम्हीच नाही ऐकत, तत्व शब्द नियमाचा अर्थच नाही लावत। अरे परमात्मा म्हणजे तुमचा आत्मा माझा आत्मा एक आहे। कोणासोबत आपण टोन वाजवायचं, कोणासोबत विरोध करायचा, कसा करायचा
किती वेळ करायचा, सगळ्या गोष्टीला मर्यादा राहते. आपण आपल्या घरी पती पत्नी दोघांचं जर भांडण झालं तर त्याचा बी परिणाम होते. प्रेमानं समजवायचं एकामेकाला, नाही तर त्याचाही परिणाम भोगावा लागते. आताच एक गडी उभा झाला होता निनावे म्हणून, त्यांनी पार्टी दिली. त्या पार्टीमध्ये व्यसनी लोक आले होते. आता दुखापत आली, पोरीला ब्लड कॅन्सर झाला. आता किती पैसा लागेल? अरे भोजराज निनावे याला 20 वर्षानंतर मुलगा झाला. धरमदास निनावे आणि भोजराज निनावे बाबाकडे आले. बाबा, मला पोराचं वाढदिवस करायचं आहे. करून टाक. नाही, तुम्ही आलेच पाहिजे बाबा. अरे तू वाढदिवस करशील तर तुझे रिश्तेदार त्याला सांगशील का नाही? सांगील ना बाबा. पण या बाबाच्या पंक्तीमध्ये एक बी दारुड्या असं तर बाबा जेवणार नाही. आता आम्ही बाबा सोबत गेलो. भोजराज निनावे धरणदास निनावेच्या घरी उमरेडला एक दारुड्या बसला होता एका कोणत्या, आणि त्या पंक्तीमध्ये आम्ही जेवलो. बाबाही जेवले. रात्रीला आम्ही नागपूरला आलो. फरक कसा पडते. जीवन जगण्यासाठी खूप कठीण कठीण समयातून जावं लागते. दुसऱ्या दिवशी त्याच रात्री तो मुलगा अपघडीचा झाला. 20 वर्षानंतर पुत्र संतान झाला आणि तोच पुत्र डोळे फिरवून दिले आणि अपघडीचा झाला. दिवस नाही उजाडत, दात नाही घासत. भोजराज निनावे आणि धरमदास निनावे, त्या सुनबाई आणि तो लेकरू सगळे बाबाकडे आले. बाबा, हा माझा मुलगा पहा ना बाबा, डोळे फिरवून दिले आणि बेहोश आहे. तुला सांगितलं होतं, तू आपल्या रिश्तेदाराला घे आणि वाढदिवस करून टाक. मला सांगण्याची गरज नाही. हो बाबा, बाबांचे शब्द माझ्यानं नाही सांभाळणं झालं. तरी बाबांनी पोटासोबत धरलं. ज्या आता आपल्या घरी एका घंट्यात 3 वेळा माफी मागा. पोरगा चांगला झाला. असं पती पत्नीनं या सेवकामध्ये कृत्य कसं करायचं हे ओळखणं जरुरी आहे. आपल्या बोलण्यावर, आपल्या वागणुकीवर आपली श्रद्धा आहे का? मी बोलतो कसा, मी चालतो कसा, मी वागतो कसा, श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा, शांती ठेवा. फळ चांगलाच मिळेल. अखेर एवढेही असून पोरगा चांगला झाला. लेकानं बँकेत डायरेक्टर बनवलं बाबांनी त्याला. काही खुर्च्या घ्यायच्या होत्या, तेथूनही पैसा खाल्ला. काही फायला भरायच्या होत्या, तेथूनही पैसा खाल्ला. बाबाने हाकलून दिलं.
अरे आपल्या पोराले तर नाही सोडलं बाबाने. गणपत ठुबरीकर एक पेन चोरला. कोणाचा? सुताने मॅनेजरचा. हाकलून दिलं. लडका होना सपूत, कपूत नाही होणार. आज भी बाबा म्हणते आपण एका जातीचे आहोत, एका रक्तमासाचे आहोत, बाबाच्या कुळातले आहोत. कोणता कुळगोत्र? परमात्मा एक. बाबा आपले कुलपती आहे. आपल्या कुळाचे बाबा पतिदेव आहेत. तर बाबाजवळ एक पेन सहन नाही झाला. सुताने साहेबाचा पेन चोरून टाकला होता. आपला पारापात्रे साहेब आहे का? आम्ही बँकेत जात होतो, एक कप चहा बी नाही पेत होतो बाबासोबत. दौऱ्यावर जात होतो, जेवढून पैसा टाकत होतो. होते तर जा, नाही होत तर नको जा. पण लपवा छपव कराल, या शब्दाची लपवा छपव, वस्तूची लपवा छपव, लेण्याच्या देण्यात पडून जाऊ. म्हणून प्रत्येक घडी सतर्कतेनं वागा, शांतीनं राहा. आपल्या जीवनात आनंद मिळवा, आपल्या लेकराबारामध्ये आनंद मिळवा. बाबा जरूर साथ देईल एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. बाबा नमस्कार.